नमस्कार. आज पै फ्रेंड्स लायब्ररी, पुंडलिक पै सर आणि भूषण पत्की या तिघांच्या सहकार्यामुळे परत एकदा फेसबुक लाईव्ह सेशन तुमच्याबरोबर करण्याची संधी मिळते. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आत्ता मला 7-8 जण कनेक्ट झालेले दिसत आहेत आणि त्यामुळे आपण सुरुवात करूया. मुळातच आज झालेला जो विषय आहे त्या करोना, अर्थकारण आणि राजकारण या विषयावर 2च दिवसापूर्वी मी आदित्य बिवलकरच्या रघुलीला एंटरप्राइजेससाठी करोना, अर्थकारण आणि राजकारण असा विषय घेऊन फेसबुक लाईव्ह सेशन केलं होतं. त्यालाही तुम्ही सगळ्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद दिलात आणि 2च दिवसात त्याच विषयावर तोच वक्ता असं परत करत असल्यामुळे जाणीवपूर्वक मी पै सरांशी बोललो आणि पै सरांशी बोलल्यानंतर जे 2-3 मुद्दे आज प्रामुख्याने घेण्याचा विचार आहे ते साहजिकच आजच्या या 35-40 मिनिटाच्या सेशनमध्ये प्रामुख्याने कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. हे बोलत असताना तुमच्या ज्या कमेंट्स मला इथे दिसतील त्यातल्या जर काही प्रश्नांचा समावेश उत्तराच्या स्वरूपात माझ्या आजच्या सेशनमध्ये करण्यात आला तर त्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. पण पै सरांना प्रामुख्याने हे सत्र करण्यामागे जे काही 3 मुद्दे मनात होते ते सुरुवातीलाच सांगतो आणि त्याचा जास्तीत जास्त वेळ आजच्या सत्राचा या त्यातल्या मुद्द्यावर घेईन. एक तर पै सरांच्या सांगण्यानुसार असं लक्षात आलं की पै फ्रेंड्स लायब्ररीचे जे वाचक आहेत ते वाचकच प्रामुख्याने आपल्याला आत्ता इथे लाईव्ह स्वरूपामध्ये कनेक्ट होतील. त्यांचा वयोगट, त्यांचा वृत्तीगट, त्यांचा उत्पन्न गट हा डोळ्यासमोर ठेवून ती सगळी मंडळी ही बहुतांश माझ्यासारखी 60च्या मागची पुढची आहेत. काही जण 60 पूर्ण करतायत, काहींनी केलाय, काहींना पेन्शन आहे, काहींना पेन्शन नाही. आर्थिकदृष्ट्या ते परावलंबी आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्यापैकी अनेकांची मुलं सध्या बाहेर आहेत आणि त्यामुळे हा मुद्दा दोन्ही बाजूनी घ्यावा लागतो की कित्येक घरांमध्ये परदेशी शिकत असलेल्या मुलांच्या इथल्या गुंतवणुकीचं काम हा वयोगट करतोय आणि साहजिक स्वतःच्या उत्पन्नाचा ही विचार आणि प्लॅनिंग हा वयोगट करतोय. त्यामुळे करोना आणि नंतरच्या काळामध्ये या सगळ्या मंडळींचं नेमकं गुंतवणूक धोरण कसं असलं पाहिजे याची काही चर्चा आजच्या सत्रामध्ये करण्याचा विचार आहे. पै सरांनी सांगितलेला दुसरा मुद्दा असा होता की मुळामध्ये आत्ता एकंदरीतच करोना सुरू झाल्यापासून अनेक वेगवेगळी पावलं, मग ती आर्थिक असतील, सामाजिक असतील, प्रशासकीय असतील, राजकीय असतील, ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही दोघांनीही उचललेली आहेत. विशेषतः त्यातला आर्थिक धोरणाचा जो भाग आहे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं, हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. आणि मग केंद्र सरकार स्वतः आणि त्यानिमित्ताने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे एका अर्थाने प्रशासकीय दृष्ट्या ती स्वतंत्र आहेत. रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था असतील, सेबी सारख्या संस्था असतील, स्टॉक एक्सचेंजेस सारख्या संघटना असतील, म्युच्युअल फंडांच्या संघटना असतील, यांनी उचललेली वेगवेगळी पावलं आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये आपल्या अर्थकारणावरती आणि त्यामुळे तुमच्या आणि माझ्या गुंतवणुकीवरती होणारा परिणाम हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा साहजिकच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आपल्या राज्यातल्या लायब्ररीच्या चॅनलवरती बोलत असल्यामुळे एकंदरीतच करोनाने केवळ आपलं अर्थकारण बदललंय असं नाही, आपली जगण्याची संस्कृती ही बदलतीये, तर त्याचा वाचन संस्कृतीवरती काय परिणाम होईल असाही साहजिकच पै सरांच्या मनातला प्रश्न आहे. प्रामुख्याने या 3 मुद्द्यांचा माझ्या आजच्या सत्रामध्ये समावेश करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यातल्या तिसऱ्या मुद्द्यापासून पहिल्यांदा सुरुवात करतो, कारण वाचन संस्कृती हा विषय असा आहे की मुळात तुम्हाला वाचनाची सवय कशी आहे, कधी आहे, किती आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. एकदा ती सवय लागली की ती व्यसनाच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे करोनाने त्याच्यावरती फार मोठा परिणाम होईल अशातला भाग नाही. कदाचित माझी पिढी अशी आहे की कितीही गोष्ट ई फॅमिलीवरती किंवा ई फॉर्ममध्ये उपलब्ध असली तरी आम्हाला ते पुस्तक हातात आल्याशिवाय, तो स्पर्श झाल्याशिवाय, ते कव्हर पाहिल्याशिवाय, ती पानं चाळल्याशिवाय, ते नवकोरं पुस्तक असेल तर अगदी स्पष्टपणाने सांगायचं तर त्याचा तो वास नाकामध्ये भिनल्याशिवाय आम्हाला पुस्तक हातात घेतलं असं समाधान होत नाही. जी पुस्तकांची स्थिती तीच आमची न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्रांची स्थिती आहे. ई पेपर माहिती दडवतं असं म्हणणं नाही,
पण हातामध्ये तो पेपर घेऊन तो पूर्ण उघडून ट्रेनमध्ये वाचत असतो तो जास्तीत जास्त दुमडून, पण तो पेपर घेऊन वाचल्याशिवाय आम्हाला पेपर वाचलाय असं समाधान होत नाही. या स्वरूपामध्ये कदाचित बदल होईल, पण मला स्वतःला असं वाटत नाही की करोनामुळे वाचन संस्कृतीवरती काही विपरीत परिणाम होईल. शेवटी कोणत्याही व्यवसायामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम होत असतात, बदल होत असतात, तसं होत राहील. परंतु आपल्या लक्षात आलं असेल की कदाचित आता जे पारंपरिक पद्धतीने प्रकाशन व्यवसाय करणारी माणसं होती त्यांनाही आता फिजिकल फॉर्मच्या बरोबरीने किंडल स्वरूपामध्ये आपली पुस्तकं उपलब्ध करता येतील का याचा विचार करावा लागतोय. आणि ही एक चांगली गोष्ट आहे. पण मुळातच आपण एक गोष्ट लक्षात अशी घेऊ की करोना ही गेल्या काही आठवड्यातली, फार फार तर काही महिन्यातली परिस्थिती आहे. पण निदान आपल्या मराठी पुस्तकांच्या बाबतीत तरी अगदी ऑनलाईन किंवा ई स्वरूपामध्येही असलेल्या पुस्तकांची विक्री फारशी होत होती अशातला भाग नाही. आपल्या मराठीमध्ये चांगली पुस्तकं निर्माण होत नाहीत, प्रसिद्ध होत नाहीत, प्रकाशित होत नाहीत असं जरा सुद्धा नाही. आपला प्रश्न आहे तो वितरणाचा आहे. अनेक वेळेला पुस्तक हे वाचकांपर्यंत पोचत नाही. शेवटी काही काही पुस्तकं अशी असतात की त्यांचा एक विशिष्ट वाचक वर्ग असतो. तो एखाद्या विशिष्ट भूगोलापुरेसा, एखाद्या विशिष्ट उत्पन्न गटापुरेसा मर्यादित असतो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की करोनाचा झालेला जो सगळ्यात कुठचा सकारात्मक परिणाम असेल तर लक्षात असं येईल की आता प्रकाशकाला सुद्धा आपलं पुस्तक त्या पुस्तकाच्या विषयानुसारच्या वाचकापर्यंत पोचवता येईल का याच्यावरती लक्ष द्यावं लागेल, आणि ती लक्ष द्यायला सुरुवात झाली. मी काही फार मोठा लेखक नाही, मी काही फार मोठा प्रकाशक नाही, पण गेल्या काही आठवड्यामध्ये जाणवलेली गोष्ट अशी आहे की या करोनामुळे फेसबुक असेल किंवा इतर कुठच्याही सोशल मीडियामध्ये असेल, जी वेगवेगळी चॅलेंजेस येत आहेत त्या मग कधी साडीतले फोटो टाका, कधी नवऱ्याबरोबरचे फोटो टाका, मग मी अमुक आहे, तुम्ही मला केव्हा भेटतो याचं उत्तर द्या असेल, रेसिपीज असतील, याच्या बरोबरीने अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या पुस्तकांची चर्चा करणारी माध्यमही या करोनानंतरच्या काळामध्ये आलेली आहेत. आणि हा प्रश्न एक लायब्ररीवाला विचारतोय आणि तुमच्याही मनामधला तो प्रश्न असेल, त्यामुळे थोडं विस्तृत याचं उत्तर देतो. कारण मुळातच लहानपणापासून आईच्या संस्कारामुळे असेल, धाकामुळे असेल, किंवा डोंबिवलीमध्ये लहानाचा मोठा झाला असल्यामुळे असेल, पुस्तकं वाचणं हे व्यसनाच्या पलीकडे गेलेली गोष्ट आहे. त्यामुळे पुस्तकाविषयी कुठेही काही दिसलं तर पुस्तक वाचण्या इतकंच ती पोस्ट ही वाचली जाते. आपल्या असं लक्षात येईल की ज्या पुस्तकांची वारंवार चर्चा गेल्या काही महिन्यामध्ये झालंय त्याचं स्वरूप हे आत्ताच्या वाचकांचा कल कुठे आहे आणि एखादं स्वप्नरंजन, एखादं मनोरंजन करणारं पुस्तक कुठे आहे, या दोन्ही गोष्टींचा विचार या वाचन संस्कृतीला येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल. तुमच्या असं लक्षात येईल की एकाच वेळेला ह्या काही आठवड्यांमध्ये लोक आपल्या गुंतवणुकीचाही नव्याने विचार करतात. आता व्यावसायिक दृष्ट्याही मी त्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे पहिल्यांदा साहजिक तिथे लक्ष जातं. माझ्या एकूण 21 पुस्तकांपैकी 6 पुस्तकं त्या विषयावरची असल्यामुळे जातं. आणि अगदी मोकळेपणाने सांगायला हरकत नाही की या गेल्या काही आठवड्यांमध्ये माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या मेसेंजरवरती ज्या पुस्तकाची आता 15वी आवृत्ती सुरू आहे, ज्याची 3री आवृत्ती सुरू आहे, अशाही पुस्तकाची मागणी येते. दुर्दैवाने आज करोनामुळे आपण कुरिअर ते करू शकत नाही आहोत. म्हणजे एका बाजूला अशा पद्धतीचाही विचार होतोय, दुसऱ्या बाजूला ट्रॅव्हलॉग्सला खूप चांगल्या प्रमाणावर मागणी आहे. म्हणजे हाऊ टू विन सारख्या पद्धतीच्या व्यक्तिविकासाच्या पुस्तकांइतकीच एखादा विशिष्ट विषय घेऊन त्याचं वाचन करण्याचा फार मोठ्या प्रमाणावरती विचार सुरू झालेला आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटत नाही की केवळ करोना आला म्हणून वाचन संस्कृती कमी होईल. उलट या करोनाच्या काळामध्ये जेव्हा वितरणाची व्यवस्था आपली इच्छा असूनही दोन्ही पद्धतीने, ना ते कुरिअरनी देता येते, ना ते ई बुकिंग झालं तरी त्याची डिलिव्हरी देता येते, ना अनेक ठिकाणच्या निर्बंधांमुळे आपल्याला पुस्तकांची दुकानं उघडी ठेवता येत आहेत, अशा वेळेला आपल्या ज्या माध्यमातून तुमच्या असं लक्षात येईल की आपण लोकांना असं सांगतोय की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कुठची पुस्तकं, जर लायब्ररी सारखं सेंटर असेल, पै फ्रेंड्स लायब्ररी ज्या पद्धतीचं काम करतं त्या दृष्टिकोनातून, तर त्या पुस्तकांच्या येणाऱ्या मागणीचा जर विचार केला तर येणारी वाचन संस्कृती नेमकी कोणत्या क्षेत्राकडे वाटचाल करते, आणि मग त्याला अनुसरून जर आपण लेखक, प्रकाशक आणि वितरक यांची साखळी तयार करू शकलो
तर मला असं स्वतःला वाटत नाही की वाचन संस्कृतीवरती परिणाम होईल. मी कल्पना करू शकतो की हा प्रश्न कुठच्या पार्श्वभूमीवर आला असेल. कुठच्याही माध्यम सौजन्याचा विचार करू जाता कोणत्याही वर्तमानपत्राचं मी नाव घेऊ इच्छित नाही, पण आपल्याकडे काही मोठ्या मातब्बर पत्रकारांनी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी अनेक जणांशी राज्यभरात संपर्क साधला. प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हाती काय उत्तरं आली याची कल्पना नाही आपल्यापैकी कोणालाच, पण त्यांनी अत्यंत या क्षेत्राच्या दृष्टीने नकारात्मक असं चित्र रंगवलं. मला स्वतःला असं वाटतं की इतकी परिस्थिती नकारात्मक किंवा निराशाजनक आहे असं मला वाटत नाही. कारण एकंदरीतच आज सुद्धा ज्या प्रकारच्या माध्यमांचा विचार होतोय तर आपल्या असं लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये आणि विशेषतः भाषिक पुस्तकांच्या बाबतीत नेटफ्लिक्स सारख्या माध्यमावरती नेमके कोणते चॅनल्स चालतात, नेमके कोणते पिक्चर्स चालतात, नेमके कोणाचा TRP जास्त आहे हा विचार करून त्याची कॉपी करण्याची गरज नाही. पण एकंदरीतच जो सुजाण वाचक वर्ग आहे त्याचा कल कुठं आहे याचाही विचार करावा लागेल. आपण अनेकदा कल घडवण्याचंही सकारात्मक काम केलंय, मी नाकारत नाही ते, पण शेवटी जर व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही समृद्ध झालात तर नवीन बाजारपेठेकडे जावं लागतं. त्यामुळे आत्ता असलेली बाजारपेठ किंवा अगदी उद्या निर्माण होणारी बाजारपेठ ही डोळ्यासमोर ठेवून शेवटी वाचन संस्कृती यामधला संस्कृती हा शब्द किती कल्चरल असला तरी शेवटी आजपर्यंतचा आपला इतिहास असा आहे की जेव्हा आपण समाज म्हणून, जेव्हा आपण एक आर्थिक व्यवस्था म्हणून, जेव्हा आपण एखादी राज्य यंत्रणा म्हणून हे सुस्थिर असतो त्यावेळेला या सर्व संस्कृती, संगीत आणि साहित्याच्या गोष्टी भरभराटीला येतात. आणि त्याचं जे आज व्यावसायिक गणित आहे, कारण तो व्यावसायिक म्हणून जर प्रकाशक टिकला, तो एक व्यावसायिक म्हणून जर वितरक टिकला, एक व्यावसायिक नव्हे तर अर्थार्जन करणारा नागरिक आणि वाचक म्हणून तर टिकला तर ही साखळी पूर्ण होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या गोष्टींचा विचार केला तर करोनामुळे वाचन संस्कृतीवरती विपरीत परिणाम होईल यावरती माझा जरा सुद्धा विश्वास नाही. उलट करोनानी या सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाला वाचक म्हणून, प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून, वितरक म्हणून नेमकं मी सकारात्मक काय करू शकतो किंवा माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये माझ्याकडनं काय गोष्टी करायच्या राहिल्या याचा कल त्या मागणीमधनं आपल्याला दिसतोय. अशा दृष्टिकोनातनं आपण जर कार्यान्वित राहिलो तर करोनानी वाचन संस्कृतीवरती परिणाम होईल अशातला भाग नाही. आणि हे दीर्घकालीन स्वरूपाचं असेल, कारण जसं मी परवाच्या माझ्या सत्रामध्ये म्हटलं की करोनाचा लॉकडाऊन पूर्णपणाने उठल्यानंतरही आपण संपूर्ण देश म्हणून काही एकदम एका रात्रीत ग्रीन झोनकडे जाणार नाही आहोत. विशेषतः आपली डोंबिवली, ठाणा, मुंबई, पुणा हे जे भाग आहेत आणि त्यातली जी कालची आकडेवारी आहे ती पाहू जाता आपण रेड झोनमध्ये किती काळ राहू, त्यातनं ऑरेंजमध्ये कधी येऊ, त्यातनं ग्रीनमध्ये किती येऊ, हा जो संपूर्ण कालावधी आपल्या हातामध्ये आहे त्यावेळेला अशा पद्धतीच्या प्रतिसादांचं जर आपण आश्लेषण करू शकलो तर मला स्वतःला असं वाटतं की वाचन संस्कृतीला कोणताही मोठा धोका आहे अशातला भाग नाही. आणि आज हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की मुळामध्ये जे पै सरांचे 2 प्रश्न आहेत त्या प्रश्नाला याची पार्श्वभूमी उपयोगी पडेल किंवा हे कुठेतरी मला एक्स्ट्रापोलेट करणं सोयीचं जाईल म्हणून सुरुवातीला जाणीवपूर्वक हा मुद्दा घेतला. पै सरांनी मला दिलेले अजेंडावरचे जे बाकीचे 2 विषय आहेत त्याच्याकडे आता वळतो. ते एकमेकांना पूरक आहेत आणि म्हणून ते विषय सुरुवातीला सांगतो आणि मग त्याचं एकंदरीतच संयुक्तरित्या दोघांचं विश्लेषण करत राहतो. मी या सत्राच्या सुरुवातीला म्हटलं तसं की एकंदरीतच पै फ्रेंड्स लायब्ररीचा एक वयोगट वाचकांचा किंवा वृत्तीगट, उत्पन्न गट लक्षात घेतला तर ते साधारणपणे 50च्या पुढचे आहेत. कित्येक जण 60च्या आसपासचे आहेत, त्यातले काही जण नुकतेच रिटायर झाले आहेत. ते आर्थिकदृष्ट्या कोणावरतीही अवलंबून आहेत अशातला भाग नाही. परंतु एकंदरीतच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेगाने व्याजाचे दर कमी होत आहेत त्या दृष्टिकोनातनं विचार करणं आवश्यक वाटतं का हा प्रश्न महत्वाचा आहे. आपल्या डोंबिवलीचं जे एकंदरीतच स्वरूप आहे, विशेषतः हा वयोगट लक्षात घेतला तर अशातल्या बहुतेकांच्या घरातली पुढची पिढी किंवा त्या पुढच्या पिढीचे काही प्रतिनिधी हे परदेशात राहत आहेत आणि या बाबतीत 2 स्वरूप आहेत. काही जण ह्या परदेशी पिढीवरती अवलंबून नसले तरी सुद्धा त्या परदेशी पिढीचा पैसा इथली ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करतायत किंवा त्यांच्याकडनं येणाऱ्या पैशाची काही प्रमाणात स्वतःसाठी गुंतवणूक करून ती उत्पन्नाचे मार्ग शोधतायत. काहींनी आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार करून दर महिन्याला काही विशिष्ट रक्कम हाताशी मिळेल अशा दृष्टीने मंथली इन्कम स्कीम किंवा मासिक उत्पन्न योजनांचा विचार केलेला असेल.
आणि मग त्याच्यामध्ये पोस्टाच्या योजना असतील, म्युच्युअल फंडाच्या योजना असतील, LICच्या योजना असतील, पेन्शनच्या योजना असतील, काही अनेक म्युच्युअल फंडांच्याही अशा पद्धतीच्या पेन्शन कम ग्रोथ स्कीमच्या योजना असतील. तर एकंदरीतच बाजाराचं हे जे सध्याचं सगळं स्वरूप आहे, शेअर बाजाराचं, व्याजदरांचं, याच्याबद्दलची नेमकी भूमिका काय असेल. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे या बाबतीत मोदी सरकारने आजपर्यंत उचललेली पावलं आणि त्याचे होणारे परिणाम ते केव्हा जाणवायला लागतील. आणि फक्त एवढीच परिस्थिती असेल का अजून काही पावलं उचलली जाऊ शकतील, किंवा आधी उचललेल्या पावलांचा येणाऱ्या काळामध्ये काय परिणाम होत असेल, अशाही पद्धतीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. इतकी वर्ष मी आज अर्थकारणाशी निगडीत आहे, निदान त्या क्षेत्रामध्ये नोकरी करतोय. जवळजवळ गेली 40 वर्ष मी या त्या स्वरूपामध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस आणि फायनान्शियल मार्केट, वित्तीय सेवा आणि वित्तीय क्षेत्र याच्याशी निगडीत आहे. त्यातनं सुदैवाने गेली 32-33 वर्ष सलगपणाने केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्याचं कामही तुमच्यासारख्यांच्या दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी करू शकतोय. तर या सातत्याने या विषयाकडे पाहताना एक आपण साधं उदाहरण घेऊया की अनेक जण असे आहेत, आता विशेषतः मला जो काही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये सार्वजनिकरित्या वावरण्याचा, लेखनाचा, वाचनाचा, भाषणाचा, कार्यशाळांचा अनुभव आहे. तर माझा समज असा आहे की जो वयोगट मगाशी पै सरांच्या बोलण्यामध्ये आला किंवा माझ्या मुद्द्याच्या सुरुवातीला मी घेतला, ते आपल्या उत्पन्नाची वैगतवारी किंवा वर्गवारी कशी करतात याच्यावरतीही अवलंबून आहे. एक साधं उदाहरण सांगतो की म्हटलं तर त्याचे सकारात्मक उपयोग असतात आणि पण म्हटलं तर त्याचे नकारात्मक परिणाम असतात. आणि कोणत्या कालावधीच्या दृष्टिकोनातनं आपण याच्याकडे पाहतोय याच्यावरती अवलंबून आहे. एक साधं उदाहरण सांगतो की काल HDFC बँकेचे निकाल जाहीर झालेत आणि HDFC बँकेचं या 3 महिन्यातलं, मी क्वार्टर शब्द मुद्दामून वापरलेला नाही, हा 3 महिन्याचं, जानेवारी ते मार्च 3 महिन्याचे निकाल, आणि साहजिकच मार्च हे त्यांचा वर्षाखेर असल्यामुळे संपूर्ण वर्षाचे आर्थिक निकाल हे जाहीर झाले आहेत. HDFC बँकेने आपल्या बुडीत खाती कर्जांसाठी आणि येणाऱ्या काळासाठी वाढीव प्रमाणामध्ये प्रोव्हिजन केले आहे. आणि यंदाचं 3 महिन्याचं त्याचं उत्पन्न जास्त प्रमाणात वाढलेलं असूनही HDFC बँकेच्या बोर्डाने असं सांगितलं की रिझर्व्ह बँकेने ज्या पद्धतीचे नियम नुकतेच जाहीर केले त्यानुसार आता आम्ही या वर्षाकरता लाभांश, मराठीत सांगायचं तर डिव्हिडंड, हा जाहीर करणार नाही आहोत. हे म्हटलं तर असं आहे की अनेक जणांनी अनेक शेअर्स हे केवळ कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं, त्याचे बाजारभाव वाढतात म्हणून घेतलेले नाहीत, ते चांगले डिव्हिडंड देतात म्हणूनही घेतलेले आहेत. त्यातही आपल्याला सगळ्यांना अशी आशा अपेक्षा होती की यंदा 1 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प बजेट सादर झाला त्याच्यामध्ये डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा गुंतवणूकदारांवरती लागला. म्हणजे तुम्हाला आणि मला जेव्हा डिव्हिडंड मिळतो तेव्हा तो माझ्या अॅन्युअल इन्कममध्ये जमा होतो. त्या अॅन्युअल इन्कमची जी पातळी असेल त्यानुसारचा त्याच्यावरचा इन्कम टॅक्स किंवा आयकर मला द्यायचा होता. आणि ही योजना 1 एप्रिलपासून सुरू होणार होती. आज आपण 19 एप्रिलला बोलतोय, म्हणजे आता ती योजना किंवा ती काय कर्ज सुरू झाले. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना असं वाटत होतं की मार्च अखेरपर्यंत अनेक संस्था, अनेक कंपन्या आपल्याला वाढीव दरावरती लाभांश देतील, कारण मार्चच्या आधी दिलेल्या डिव्हिडंडवरती कंपनी टॅक्स देणार होती, आपण देणार नव्हतो. आणि अनेक कंपन्यांनी तो दिला आहे. पण ज्यांनी त्यावेळेला डिव्हिडंड मिळाला त्यातल्या आता HDFC बँकेने असं सांगितलं की आता आम्ही याच्यापेक्षा वाढीव डिव्हिडंड मार्च अखेरच्या वर्षासाठी देणार नाही आहोत. हे जसं HDFC बँकेत होऊ शकतं तसं ते सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांबद्दलही होऊ शकतं, कारण रिझर्व्ह बँकेचे नियम सर्व बँकांना सारख्या प्रमाणावरती लागू असतात. HDFC बँकेचा निकाल जाहीर झाला त्यामुळे आपल्या हे लक्षात आलं, उद्या कदाचित हे इतरही बँकांबद्दल होऊ शकतं. साहजिक मुळात ती बँक आणि त्याचे कार्यव्यवहार अशा पद्धतीचे हवे की जे तुम्हाला डिव्हिडंड देऊ शकतील. अशा पद्धतीमध्ये ज्या वेळेला जो एक विशिष्ट वयोगट डोळ्यासमोर ठेवून पै सरांनी हा मुद्दा दिला की 60च्या मागचे पुढचे, त्याच्यात त्यांनी असं गृहीत धरलंय की यांना दर महिन्याला पगार मिळणारी परिस्थिती नाही. अशा वेळेला हा मुद्दा महत्वाचा ठरतो. अशा वेळेला आपल्या अनेक गुंतवणुकीचं स्वरूप हे दर महिन्याला या ना त्या स्वरूपामध्ये मिळणाऱ्या व्याजामध्ये असेल. पण हा मुद्दा केवळ अशा ज्येष्ठ नागरिकत्व या स्टेजकडे झुकणाऱ्या लोकांसाठी अवलंबून आहे अशामध्ये स्वरूप नाही. कारण जसं मी माझ्या परवाच्या आदित्य बिवलकरच्या सत्रामध्ये म्हटलं तसं
की पूर्णपणाने लॉकडाऊन उठल्यानंतर सुद्धा जे आज नोकरीला आहेत, अगदी 25 पासून 60 पर्यंतच्या वयोगटामध्ये, आपल्याही नोकरीचं स्वरूप बदलू शकतं का याचा विचार करू. मला जरा सुद्धा कुठचीही नकार घंटा वाजवायची नाहीये, पण ज्या वेळेला पंतप्रधान आपल्या प्रत्येक आवाहनामध्ये कोरोना जाहीर झाल्यानंतर एकपेक्षा जास्त वेळेला पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केलंय, त्यातल्या प्रत्येक संबोधनामध्ये त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या नागरिकाला आवाहन केलंय की आपल्या घरी जी कामाला येणारी माणसं आहेत, मग ते धुणं भांडं करायला येत असतील, स्वयंपाक करायला येत असतील, तुमच्या कारचा ड्रायव्हर म्हणून येत असतील, हे सध्या संचारबंदीमुळे येऊ शकत नाहीयेत, तुम्ही गाड्या बाहेर काढू शकत नाहीयेत, तरी सुद्धा त्यांचे पगार कापू नका. हे तुम्ही आणि मी हे निमित्त आहे. ते या निमित्ताने संपूर्ण उद्योग क्षेत्राला की जिथे जिथे तो एम्प्लॉयर म्हणून कार्यरत आहे त्यांनी पगार कापू नका असं ते सांगतायत. गव्हर्नमेंट पॉलिसी स्टेटमेंट्स, भाषणं कशी ड्राफ्ट होतात त्याचा मला चांगल्यापैकी अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याही पलीकडची परिस्थिती डोक्यासमोर ठेवून अशी सूचना दिली जाते का याचा आपण विचार करू. सगळ्यांमध्ये कुठच्याही प्रकारची घबराहट पसरवण्याचा माझा विचार नाही, पण कल्पना करा की आता पूर्ण लॉकडाऊन यायच्या आधी अनेक कंपन्यांना असं सांगितलं गेलं की वर्क फ्रॉम होम करता येईल का. आज आपल्याला 22 मार्च पासनं आपण या परिस्थितीमध्ये आहोत. आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येत आहे की कदाचित तुम्हाला आणि मिळणारा पगार तसाच राहील, पण त्याची नॉमेनक्लेचर बदललेली असतील. करोनाचा लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधीच्या काळामध्ये आम्हाला बेसिक, डीए, ट्रॅव्हलिंग अलावन्स, कन्व्हेयन्स अलावन्स, मग ऑफिसमध्ये गेल्यानंतरची काही कन्सेशन असं पे स्लिपमधनं मिळत होतं. आता जर वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढत असेल तर कदाचित एखादी कंपनी सांगू शकेल की बाबा रे, मी तुझा कन्व्हेयन्स अलावन्स देत नाही, तू घरनं काम करणार आहेस ना, मग तुझा नेटवर्कचे पैसे मी देतो, ते मी परस्पर देईन. आपल्याला वाटतंय खर्च माझा कमी झाला, कदाचित त्याचा आणि तो होईलही, पण लक्षात घ्या की कन्व्हेयन्स अलावन्स आपल्याला जो पगारात मिळायचा तो कॅशमध्ये मिळायचा, त्या प्रमाणामध्ये खर्च आपण करत असू अशातला भाग नाही. आणि आपण बेसिकचा असा उपयोग केला, डीएचा उपयोग असा केला, कन्व्हेयन्सचा उपयोग असा केला असं नाही म्हणत. आपण म्हणतो एवढा पगार मिळाला, एवढा खर्च झाला, ही गणित झालं. पण आता त्या कन्व्हेन्सच्या ऐवजी जर नेटवर्क अलावन्स परस्पर ती कंपनी माझ्या व्हेंडरला देणार असेल तर ऍक्च्युअली माझ्या हातात त्या प्रमाणात येणारी कॅश कमी होईल. त्यामुळे हा वयोगटासाठी लागू पडणारी गोष्ट आहे. जसं आता HDFC बँकेने किंवा रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सांगितलं की करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करायचे म्हणून आपल्याला पैसे गुंतवावे लागतील, त्यासाठी हाती असलेली कॅश डिव्हिडंड म्हणून तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू नका. उद्देश अत्यंत चांगला आहे, पण मग हे फक्त बँकांपुरेसं अवलंबून राहील का. आज अनेक सरकारी कंपन्या या शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत. मग NHPC असेल, NTPC असेल, ONGC असेल, HPCL असेल, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, IRCTC असेल, की ह्या म्हटलं तर सरकारी कंपन्या आहेत. ही उदाहरणं म्हणून दिली आहेत, टिप म्हणून नाही दिलेले. पण ह्या सगळ्या कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत. मग जे बँकांना सांगितलं ते साहजिक ते याही कंपन्यांना सांगू शकतात. या सगळ्या कंपन्यांनी डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स नवीन बजेटमध्ये बदलल्यानंतर आपल्याला मार्चमध्ये चांगला डिव्हिडंड दिलाय. त्यामुळे ते कदाचित या वर्षाअखेरचे पैसे आपल्याला डिव्हिडंड म्हणून देणार नाहीत. अशी जर परिस्थिती झाली, होईल असं मी म्हटलेलं नाही, झाली तर तुमच्या आणि माझ्या हातात येणाऱ्या रकमेचं प्रमाण हे कमी झालेलं असेल. मग एकीकडे व्याजदर कमी झाले आहेत, एकीकडे व्याजदराच्या बाहेर मी जाताना याचा विचार करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करावा लागेल याचा विचार करू, कारण हा परिणाम ताबडतोब होणार आहे. आपण बरेच वेळेला असं गृहीत धरतो, विशेषतः जो वयोगट आपण डोळ्यासमोर ठेवला की एकंदरीतच जो उत्पन्न गट आपण डोळ्यासमोर ठेवलाय की साधारणपणे मार्च महिन्यात वर्ष संपतं. TCS, HDFC सारख्या बँका आहेत, इन्फोसिस सारख्या बँका आहेत, त्या साधारणपणे कंपन्या आहेत, त्या साधारणपणे एप्रिलच्या 15-20 तारखेपर्यंत आपले आर्थिक निकाल जाहीर करतात. मी आर्थिक निकाल हा शब्द पूर्ण म्हणला कारण मराठीत निकाल या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत. काही बँका त्याची असलेली कायदेशीर मर्यादा पूर्णपणे पार पाडतात. एकंदरीतच आपल्याला त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, अॅन्युअल जनरल मीटिंग होऊन जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये चांगला डिव्हिडंड मिळतो आणि मग त्याच्यानुसार आपण काही वेगवेगळं प्लॅनिंग केलं असतं की हा डिव्हिडंड मी इकडे वापरीन, हा डिव्हिडंड मी अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करीन. आज आपण एप्रिलमध्ये बोलतोय, आपल्याला ते पैसे मिळाले असते तर ते जुलै, ऑगस्टमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे ह्या मधल्या 2 महिन्याच्या काळामध्ये त्याचा विचार करून आपल्याला नियोजन करता येईल का याचा विचार केला पाहिजे. हा त्याचा अत्यंत तात्कालिक स्वरूपामध्ये झालेला परिणाम आहे.
पण असे पैसे जेव्हा खरोखर या संस्थांकडे राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सुरू होतील, त्याच्यामध्ये हे पैसे गुंतवले जातील, त्यातनं जे उत्पन्न मिळेल ते मध्यम ते दीर्घकालीन काळामध्ये मिळेल. तर हा जो इम्बार्गो आहे की आत्ता डिव्हिडंड देऊ नका, हे सजेशन आहे, ही सक्ती नाही आहे. आणि त्यामुळेच गमतीने म्हणायचं झालं तर याच्यामध्ये मी गमतीने म्हणतो, हे पुन्हा सांगतो, कोणावरतीही टीका नाही, शेवटी प्लॅनिंग टीका करून होत नाही, प्लॅनिंग हे विश्लेषण करून होतं. आणि त्यामुळे कदाचित सरकारही या कंपन्यांमध्ये, या सार्वजनिक बँकांमध्ये खूप मोठा इन्व्हेस्टर आहे. त्यामुळे सरकारी डिव्हिडंडच्या रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नावरती एक इन्व्हेस्टर म्हणून अवलंबून असतो. त्यामुळे हे बंधन फार काळ टिकणार नाही. हा त्याचा पहिला भाग. दुसरा भाग, असा पैसा वाचवल्यामुळे ज्या प्रकल्पच्या गुंतवणुकीमध्ये हा पैसा गुंतवला जाईल त्यातनं लवकरात लवकर ते प्रकल्प पूर्ण होण्याची जबाबदारी, खबरदारी ह्या ज्या कंपन्या घेत राहतील, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एकंदरीतच करोना असू दे किंवा नसू दे, जर आपण मासिक उत्पन्नाच्या, मंथली इन्कम स्कीमच्या दृष्टिकोनातून विचार करत असू तर हा घटक हा पूर्णपणाने व्याजदराशी निगडीत अशा पद्धतीचा घटक आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की गेली अनेक वर्ष सातत्याने आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेचे व्याजदर कमी होत आहेत. एक अर्थकारण म्हणून त्याची आवश्यकता असते. त्यामुळे तुमची जर हरकत नसेल तर 2 मिनिटं आपण बाहेर या विषयाच्या किंवा आपल्या उपयुक्ततेच्या मुद्द्याच्या बाहेर येऊ. एक मोठं चित्र पाहू, ज्याला ब्रॉडर पिक्चर असं आपण म्हणता येईल. आणि मग त्यानंतर या छोट्या मुद्द्यांकडे येऊ की मोदी सरकारला किंवा त्याबाबत कोणत्याही केंद्र सरकारला असं का वाटत असेल, मुळात हे व्याजदर कसे कमी होतात किंवा जास्त होतात त्याचंही गणित पाहू. त्याच्यामध्येही काही प्रमाणामध्ये राजकारण असतं आणि ते काय एकटं मोदी सरकारच करतं असं नाही. कारण 1991 साली आपल्या देशामध्ये आपण आर्थिक सुधारणांना सुरुवात केली, म्हणजे आज 30 वर्ष पूर्ण झाली. आपण आज 2020 मध्ये आहोत, कारण तीही मार्च 91 सुरू झाली आहे. आपण आज एप्रिल 2020 मध्ये आहोत, म्हणजे तशाही अर्थी बरोबर 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 30 वर्षामध्ये सगळे राजकीय पक्ष मनसेचा अपवाद वगळता कधी ना कधीतरी केंद्र सरकारात सत्तारूढ होते आणि तरीही आपल्या देशाच्या आर्थिक धोरणांनी कधीही युटर्न केलेला नाही. त्या सातत्यातनं जे काही व्हायचं ते अर्थकारण झालं आणि त्याच्यातली व्याजदरातली कपात हे पहिलं गणित आहे. कारण शेवटी तुम्हाला आणि मला मिळतं हे व्याज. माझं जरी इन्कम असलं तरी जो देतो त्याचं ते एक्सपेंडिचर आहे. आणि व्याज आणि डिव्हिडंड याच्यामध्ये फरक आहे. कंपनीला फायदा होवो वा तोटा होवो, कंपनीला व्याज हे द्यावंच लागतं. डिव्हिडंड देण्यासाठी त्याला नफा होणं, प्रॉफिट होणं महत्वाचं आहे. व्याज इज अन एक्सपेंडिचर, वेअर ॲज डिव्हिडंड इज अन अप्रोप्रिएशन ऑफ इन्कम अँड प्रॉफिट. आणि त्यामुळे व्याजदर जेवढे कमी राहतील तेवढा पैसा उभे करण्याचा खर्च कमी, तेवढा उत्पादन खर्च कमी, तेवढी मालाची किंमत कमी. मागणी जर स्थिर राहिली तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी अवलंबून असतात. कारण हे चक्र जसं पूर्ण होईल तसतसं त्या गोष्टीतनं विचार करावा लागतो. त्यामुळे होणारी शक्यता अशी आहे की व्याजदरच फक्त कमी होतात असं नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, कारण व्याजदर कमी झालेला लगेच लक्षात येतो लोकांच्या. तुमच्या माझ्यासारखी माणसं किती जण व्याजदर कमी झाले याच्या विरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतील किंवा कृतिशील होतील, असं तुम्ही करा असं मी म्हणत नाही. याला एक मर्यादा असतात, हे सरकारला माहिती आहे. पण काही प्रमाणात तरी चर्चा होते आणि हल्लीच्या सोशल मीडिया आणि मीडियाच्या जमान्यामध्ये ती जास्त होते. म्हणून अनेक सरकारांनी, केवळ आपल्याच देशात असं नव्हे आणि याच काळामध्ये असं नव्हे, ही एक जुनी अवलंबलेली ट्रिक आहे की बरीच साधनं अशी असतात, त्यांचा मॅच्युरिटी पिरियड, मुदतपूर्तीचा कालखंड आधी डिक्लेअर केलेला असतो, त्याच्यात हळूच वाढ केली जाते, म्हणजे प्रत्यक्षात त्याचा होणारा परिणाम हा जास्त केला जातो. होतं असं. एक साधं उदाहरण देतो. आपल्याकडे जेव्हा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स सुरू झाली 1986 साली 87 साली, त्यावेळेला आपण पैसे गुंतवल्यानंतर 6 वर्षामध्ये 5.5 वर्षामध्ये ते दामदुपटीने आपल्याला हातात यायचे, त्याचा मॅच्युरिटी पिरियड वाढवायचा. आज मितीला हा 5.5-6 वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड आपण 8.5 वर्षापर्यंत पुढे नेला आहे. याचा अर्थ 2.5 वर्ष नंतर याचा अर्थ त्या प्रमाणामध्ये त्याचे व्याजदर कमी झालेत. त्या दृष्टिकोनातनं विचार करताना आपल्याला आपली गुंतवणूकही अशाच पद्धतीने करावी लागेल. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो कसं असतं ते. पहा, जसा हा डिव्हिडंडचा विषय त्याच्याशी निगडित आहे, हे सगळे मुद्दे उभे करतो आणि मग नंतर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीकडे येतो आणि आजचं सत्र संपवतो. कारण फेसबुक लाईव्ह सेशन असल्यामुळे मी किती वेळ बोलतो याला काही मर्यादा आहेत, कारण आपल्याला 42-43 मिनिटाच्या वरती जाता येणार नाही.
पहिला मुद्दा असा आहे की पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की कालची एक घोषणा आहे की केंद्र सरकारने एक असं सजेशन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा तुम्ही शांतपणाने विचार करा. जर मी माझ्या देशामध्ये येणाऱ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटबद्दल असे काही नियम करत असेल, भले ते तात्कालिक असतील, तर साहजिकच इतर देशही तुमच्याकडे येणाऱ्या जसं त्यांचा आपल्याकडे पैसा येणार नाही तसा आपलाही पैसा त्यांच्याकडे जाऊ देतील का याचा विचार केला पाहिजे. आणि मगाशी जो वारंवार मी मुद्दा असा घेतला की बहुतांश वयोगट जो पै सरांच्या डोक्यासमोर आहे त्याच्यामधला एक भाग असा आहे की यांच्यातल्या अनेकांची पुढची पिढी ही परदेशात स्थायिक झाले. ते दर महिन्याला काही पैसे पाठवत आहेत, त्यांना आवश्यकता आहे अशातला भाग नाही. दोन्ही कारखाना असेल, घरगुती वापरासाठीही असतील आणि त्यांची या देशातल्या गुंतवणुकीसाठी असतील. शेवटी आपण लक्षात घ्या की जर एखाद्या देशाने बाहेरचे पैसे आमच्या देशात कोणत्याही स्वरूपात आले तरी आम्ही ते चाळून घेऊ, तपासून घेऊ असा विचार केला तर ते देशही तिथनं कारण त्यांच्या देशातनं बाहेर पडताना ते पैसे त्यांच्या करन्सीमध्ये बाहेर पडणार आहेत. त्यामुळे त्याही देशाला ठरवण्याचा अधिकार असू शकतो की या स्वरूपामधले पैसे देऊ शकेन की नाही. कुठेही पॅनिक बटन दाबण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे या अनेक घटकांमुळे केवळ गुंतवणुकीचं किंवा उत्पन्नाचं स्वरूप आणि प्रमाण असा विचार न करता गुंतवणुकीची सातत्य आणि उत्पन्नाचं सातत्य याही मुद्द्याला विचार करावा लागेल. विशेषतः आपल्या डोंबिवलीसारख्या शहरामध्ये अनेक जण हे जसे बँकेत नोकरी करणार आहेत तसेच अनेक जण खाजगी क्षेत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे आहेत. आणि आत्ता जे रिटायर होत आहेत प्रायव्हेट सेक्टरमधनं त्यातल्या अनेक ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये दरमहा पेन्शनची सोय नाही. एक लमसम अमाऊंट मिळते आणि मग आपण त्याचं प्लॅनिंग करतो. ते एका रात्रीत केलेलं नसतं हे मी गृहीत धरतोय. असं जर असेल तर दोन पद्धतीने विचार करावा लागेल. सगळ्यात पहिलं म्हणजे जो तरुण वर्ग आहे त्यांनी आत्तापासून या गोष्टीकडे प्राबल्याने पाहिलं पाहिजे, प्रामुख्यानं पाहिलं पाहिजे. कारण कित्येक पेन्शन स्कीम्समध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे की तुम्ही आत्तापासून पैसे गुंतवू शकता, फक्त तुम्ही त्याची मॅच्युरिटी पिरियड काय असावा हा ठरवता येतो. आता उदाहरणार्थ NPS मध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे गुंतवता येत नाहीत. पण ह्याचा अर्थ 60 वर्ष आज पूर्ण झालं तर मला लगेच त्यातनं पैसे काढण्याची आवश्यकता नसते. मला जर वाटत असेल की आत्ता काही वर्ष, काही महिने, काही आठवडे मला त्या पेन्शनची गरज नाहीये तर मी ॲक्च्युअल विड्रॉवल थोडं पुढे ढकलू शकतो. मग आत्ता विशेषतः ज्या पेन्शन प्लॅनमध्ये तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही पैशाच्या स्वरूपामध्ये नसून तुम्ही ज्या वेळेला गुंतवणूक करताय त्या वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला युनिट्समध्ये ती गुंतवणूक होते. आणि अशी गुंतवणूक होत असताना जर आत्ता NAV कमी असेल तर युनिट्स कितीही जास्त असते तरी तुमच्या माझ्या हातात येणारी रक्कम ही कमी असेल. त्यामुळे माझी एक सल्ला असा राहील, सूचना, विनंती अशी राहील. शेवटी तुमची परिस्थिती तुम्हाला जास्त चांगली माहिती आणि ते केस टू केस हे उत्तर बदलू शकतं. पण आत्ता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची सरासरी ज्या NAVने तुम्ही अशा पेन्शन प्लॅन्समध्ये, प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक केली आहे, पण आत्ता तुम्ही एज बार होताय, पण जर त्याच्यामध्ये तरतूद असेल तर त्या तरतुदीमध्ये आत्ता पैसे काढण्यापेक्षा 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष जे काही तुम्हाला लांबवता येणं शक्य असेल ते केलेलं बरं. काही प्रमाणामध्ये त्यातली रक्कम आत्ता करोनाचं कारण दाखवून तुम्हाला विड्रॉवल करण्याची सुविधा अनेक योजनांमध्ये दिली आहे. मग ती प्रॉव्हिडंट फंडमध्ये असेल, ती NPS मध्ये असेल, ती इतर पेन्शन प्रॉडक्टमध्ये असेल. तर या सवलतीचा फायदा घेऊन ज्या प्रमाणात काही पैसे तुम्हाला हवेत ते तुम्ही विड्रॉवल म्हणून करून घ्या. बाकीची रक्कम त्याच खात्यात ठेवा आणि तो मोरेटोरियम चालू ठेवत ज्या क्षणाला 1 वर्षांनी, 6 महिन्यांनी जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल पेन्शन सुरू करायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की आता परिस्थिती सुधारली आहे त्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीचा विचार करू शकता. यासाठी सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता अशी आहे की आपली जी गुंतवणुकीची साधनं आहेत ती कदाचित एक सरकार यंत्रणा म्हणून सक्तीनं डीमॅट सिस्टमकडे पुष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे काही प्रमाणामध्ये अजूनही इन्शुरन्स पॉलिसी त्या स्वरूपाच्या नाहीत. पण ही फ्लेक्झिबिलिटी, ही फॅसिलिटी लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये सरकार तशी व्यवस्था करू शकते, एवढी गोष्ट नक्की. कोणत्याही योजनेचा मी विरुद्ध नाही,
पण मी मगाशी म्हटलं तसं जर मी या ना त्या कारणाने मासिक उत्पन्नावरती अवलंबून असेल तर एकंदरीतच आज व्याजदराच्या दृष्टिकोनातनं विचार करू झाला तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या ज्या वेळेला सरकार व्याजदर कमी करतं त्या वेळेला जसं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा मुदत वाढवला असेल किंवा दुसऱ्या कुठच्या पोस्टाच्या योजनांचे व्याजदर कमी होत असतील, बँकांच्या ठेवींवरचे व्याजदर कमी होत असतील, तसं पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचेही व्याजदर खूप मोठ्या प्रमाणावरती कमी झालेत. जेव्हा योजना सुरू झाली त्यावेळेला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवरती 15% व्याज मिळत होतं. आज ते कुठच्या व्याजदराच्या पातळीवर आलंय हे मी तुम्हाला सांगायला हवा अशातला घटक नाही. तो एका रात्रीत जन्माला आलेला नाही फरक. त्यामुळे आपलं नियोजनही एका रात्रीत बदलणार नाही किंवा एका रात्रीत तयार होणार नाही. पण कदाचित व्यवस्थेनं दिलेला हा सिग्नल आहे आणि हा सिग्नल करोनामुळे नाही तर गेल्या 30 वर्षाच्या अर्थकारणामुळे येतोय. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की व्याजदराशी निगडीत गुंतवणूक करत असताना त्याच्यामध्ये जर आयकरामध्ये पूर्णपणाने मोठी सवलत असेल तर जरूर त्याचा आत्ता नव्याने सुरू करताना विचार करावा. पण त्यातही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला एक चॉईस दिलाय की तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमच्या स्वतःच्या कर नियोजनाकडे पाहताय. जर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये असलेल्या विविध सवलती हव्या असतील तर तुम्ही जुन्या पद्धतीने जाऊ शकता. पण जर तुम्हाला कमी दराने आयकर द्यायचा असेल तर तुम्हाला यातल्या अनेक सवलतींवरती पाणी सोडावं लागेल. हा दुसरा नवीन ऑप्शन दिलेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की जे साधारणपणे 50च्या पुढच्या पद्धतीचे लोक आहेत त्या पद्धतीमध्ये आपल्याला जर ATC साठीच्या ज्या योजनांमध्ये आपण जी गुंतवणूक आपल्या संपूर्ण नोकरीच्या काळामध्ये केलेली आहे त्या काळामध्ये जर त्याचा असलेला करविषयक आणि इतर फायदा आपला पुरेशा प्रमाणामध्ये घेऊन झालेला असेल तर नवीन योजनेकडे जायच्या आधी या सर्व योजनांमध्ये असलेला फायदा पदरात पाडून घेत ते पैसे विड्रॉ करून मग नवीन कररचनेकडे गेलं तर ते सोयीचं जाईल. कारण आज मी तिला असलेलं बंधन असं आहे किंवा नियम असा आहे, बंधन म्हणत नाही मी, आत्ता आपण ह्या करोनामुळे या विषयाची चर्चा झाली नाही ना तर जर नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये या विषयाची प्रचंड चर्चा झाली असती तर कदाचित आपल्याला अजून काही दिवसांची कालावधी मिळू शकतो. कारण जसं आर्थिक वर्ष 2019-20 साठीची गुंतवणूक करायला मार्चपर्यंतची मर्यादा जूनपर्यंत वाढवली तसं हे सगळं गणित पुढे जात आहे. याबाबत केंद्र सरकारने, मोदी सरकारने उचललेली जी पावलं आहेत ती खरं सांगायचं म्हणजे सकारात्मक आहेत. आत्ता आपण सगळेच इतके संभ्रमित अवस्थेमध्ये आहोत की कदाचित एकीकडे आपल्या इमोशनल व्हॉल्ट मशीनच्या अलाइनमेंटमुळे आपण केंद्र सरकारच्या बाजूचे आहोत आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण उभे राहतोय, त्यांनी सांगितलं की आपण टाळ्या वाजवतोय, त्यांनी सांगितले की आपण दिवे लावतोय. ही जशी मानसिकता आपण सकारात्मकतेसाठी तयार करतोय तशी आपली मानसिकता सकारात्मकपणे आपल्या अर्थकारणाकडे पाहण्याची, तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आज व्याजदर कमी झाले आहेत ते केवळ तुम्हाला आणि मला फायद्यात येत अशातला घटक नाही. पण यातनंच उद्या स्मॉल स्केल इंडस्ट्री, मीडियम स्केल इंडस्ट्री, कॉटेज स्केल इंडस्ट्री या जोरात येतील. अशा योजनांमध्ये किंवा अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये ज्या पद्धतीचा स्किलसेट लागतो तो एज न्यूट्रल आहे पण तो स्किल स्पेसिफिक आहे. तिथे तुमचं वयोगट किती आहे हा महत्वाचा भाग नाही आहे, पण तुम्हाला ते स्किल अवेलेबल आहे का याचा उपयोग आहे. त्यामुळे अशाही पद्धतीच्या योजनांचा विचार करताना मी त्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का. शेवटी आपण लक्षात घेऊ, मी नेहमी गमतीने म्हणतो तसं की जर तुमचा स्किल सेट स्ट्रॉंग असेल तर एज इज नियरली अ नंबर. आदित्य आता इथे जॉईन झालेला दिसतोय, भूषण आहेच, त्यांना माहिती आहे माझ्या भाषणामध्ये मी नेहमी गमतीने, हेही तुम्ही गमतीनेच उदाहरण घ्या, मी असं म्हणतो की वयाच्या या टप्प्यावरती अमिताभ बच्चनला 1 मिनिटाचा वेळ नाही आणि वयाच्या या टप्प्यावरती अभिषेक बच्चनला 1 सेकंदाचं काम नाही. ही कोणावरची टीका नाही, ही गंमत आहे. कारण त्यांचं जे स्किल सेट आहे त्याला महत्व आहे. तुमच्याकडच्या स्किल सेटला अशा पद्धतीच्या जॉग्राफिकल न्यूट्रॅलिटीवरती बंधन नाही, हे लक्षात घेऊ. त्यामुळे अशा त्या कन्सल्टन्सीमधनं, अशा पद्धतीच्या एम्प्लॉयमेंटमधनं, अशा पद्धतीच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीजमधनं मिळणारा इन्कम हाही तुमचा मंथली इन्कम आहे. फक्त तो इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी एम्प्लॉयमेंटकडे येतोय.
आणि काही काही स्किल सेट असे असू शकतील की याच्याकरता तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर उठून जाण्याचीही आवश्यकता येणार नाही. आणि मग इथे जी मगाशी मोदी सरकारच्या पावलाच्या वर्क फ्रॉम होमची जी गणना आहे तो तुम्ही विचार करा. या वर्क फ्रॉम होमचा असलेला दुसरा फायदा आपण लक्षात घेऊ. संकल्पनात्मक दृष्ट्या एक काळ मी या योजनेचा कट्टर विरोधक होतो आणि तरीही मी विधान करतोय. काही गोष्टी अशा असतात, काही जॉब असे असतात की हे दीर्घकाळ वर्क फ्रॉम होम करता येण्यातले नाही, त्याची मी खात्री आहे मला. पण काही जॉब असे आहेत की ते करता येणं शक्य आहे. मग विशेषतः आपल्याकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती येत असलेला लोड जर आपण लक्षात घेतलं तर वर्क फ्रॉम होम हे येणाऱ्या काळामध्ये करोनाने दिलेली इष्टापत्ती ठरण्याची शक्यता आहे, आपत्ती ठरण्याची शक्यता नाही. तुमच्या लक्षात येतंय का की ह्या वर्क फ्रॉम होम करण्याच्या पद्धतीमध्ये आपण आपल्या नकळत आपल्या घरातल्या इतर लोकांची मदत घ्यायला लागलो. कारण आपल्याला त्या स्किल सेटची ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये गरज नव्हती, ऑटोमॅटिकली दुसरं कोणतरी करत होतं. अगदी साधं फेसबुक लाईव्ह सेशन मी इतक्या वर्षात कधी केलेलं नव्हतं. गेल्या आठवड्यात जेव्हा मी पहिल्यांदा केलं आलोक तामनकरच्या वायर्ड एक्सप्रेशनसाठी लोकमान्य टिळकांवरती, मला फेसबुक लाईव्ह माहिती नव्हतं. मला मुलाची माझ्या मदत घ्यावी लागली. आज ते मी करू शकतोय. तुमच्या लक्षात येतंय का की येणाऱ्या काळामध्ये जे स्किल सेट आपण गृहीत धरले होते ते प्रोव्हाइड करण्याचीही सुविधा येऊ शकते. उद्या याचं एखादा रेडीमेड डेमो किंवा ऍप जर कोणी निर्माण केला आणि तो प्ले स्टोअरवरती होस्ट केला किंवा त्याच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती होस्ट केला, तुम्ही कल्पना करा की एम्प्लॉयमेंट प्लस तुम्हाला इन्कम हा किती पद्धतीने मिळतो. इन्व्हेस्टमेंट ही केवळ पैशाची नसते, इन्व्हेस्टमेंट ही स्किल सेटची असते, इन्व्हेस्टमेंट ही फिजिकल हेल्थची असते, इन्व्हेस्टमेंट ही इंटेलेक्च्युअल कन्सेप्टची असते, इन्व्हेस्टमेंट ही टेक्निकल एक्सपर्टीजची असते, इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या श्रमाची आणि वेळेचीही असते. आणि मोदी सरकारने गेल्या काही काळामध्ये उचललेली पावलं ही या सगळ्यांना चालना देणारी आहेत. त्याचा प्रत्येकाचा फायदा लगेच पुढच्या मिनिटाला तुमच्या माझ्या हातात येईल अशातला भाग नाही. परंतु आपल्याला एक समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब म्हणून अशा स्किल सेटची रिपॉझिटरी करता येते का याचा आपण विचार करूया. आणि ह्या सगळ्या गोष्टी मुद्रा योजनेच्या अंतर्गत येतात. या सगळ्या गोष्टी कॉटेज इंडस्ट्रीच्या एनजीओच्या रजिस्ट्रेशनमध्ये येतात, ज्याची यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. आपण अनेक गोष्टींचा जर विचार केला, एक साधं उदाहरण घे म्हणून सांगतो तुम्हाला. आज आपल्या डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी अनेक एरिया गेले जवळजवळ 15-20 दिवस कॉर्डन ऑफमध्ये आहेत. मी जिथे राहतो तिथे तीच परिस्थिती आहे. आज अनेक सोसायट्यांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली की आपल्याकडे कोणीतरी दररोज दूध येऊन देत होतं. आपल्यापैकी फार कमी जण, जे मॉर्निंग वॉकला जाणारी सज्जन माणसं आहेत त्यांची गोष्ट वेगळी, माझ्यासारख्या आळशी माणसाला काय ते काम नाही. आपल्या घरी जो दूधवाला येतो तो, आपल्या घरी जो पेपरवाला येतो तो, पण दूध आणि पेपर तर लागतं, म्हणजे त्याची मागणी कॉन्स्टंट आहे. पण आज आपल्या अनेक सोसायट्यांची गेट बंद झाल्यानंतर ही मंडळी आत येऊ शकत नाहीयेत. आपणच सोसायटीमध्ये त्या व्हेंडरला दूध आणून आपापसात वाटपाचं काम सुरू केलं की नाही? Is it not an initiation of a NGO? Is it not realignment of your requirements? Is it not realignment of your cash? मी realignment of cash हा मुद्दा म्हणून शब्द प्रयोग वापरलाय, कारण मी त्या दिवशी आदित्यच्या सेशनमध्ये बोलताना म्हटलं तसं की आपण डिमॉनिटायझेशन पासून कॅशलेस ट्रान्झॅक्शनकडे जायला लागलो. पण जसजसं आपण बाजार, आपल्या सोसायटीच्या खालती कंपाऊंडमध्ये येणारी भाजी, सोसायटीच्या मध्ये खालती येणारा ब्रेड, सोसायटीच्या मध्ये खालती येणारी दूध घ्यायला लागलो, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अशा अर्थी दूध शब्द वापरला, तसं ह्यांच्यातलं कोणी भीम ॲप घेत नाहीये, त्यांना कॅश द्यावी लागते. त्यामुळे कॅश एलिमेंट ॲट हँड अँड कॅश एलिमेंट ॲट बँक अँड इन्व्हेस्टमेंट एलिमेंट विच विल जनरेट अ कॅश याचा आपल्याला विचार करावा लागेल. कदाचित कॅश रिक्वायरमेंट वेगळ्या पद्धतीने टेम्पररी बदलेल, कारण अनेक ठिकाणी एटीएम मध्ये बोर्ड लागायला लागले, नो कॅश अवेलेबल. का ती येणारी इन्स्ट्रुमेंट त्या बंधनांमुळे ती व्हेकल आपण देऊ शकत नाही. आपण आशा करूया की आज 19 एप्रिल आहे, 20 एप्रिलला संपूर्ण हा रिव्ह्यू पूर्ण होऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या गावातली, त्या राज्यातली रेड झोन, ग्रीन झोन, ऑरेंज झोन हे बदलणार आहेत. आणि इव्हन इन रेड झोन काही ठिकाणी मुवमेंट येतील, त्याच्यामध्ये ही मुवमेंट वाढेल. पण ती जोवर वाढत नाही तोवर याही प्लॅनिंगचा विचार करू, कारण कॅश अँड हॅट इज व्हॅल्यू हॅव्हिंग नाव, बट इट इज अ युटिलिटी व्हॅल्यू, इट इज नॉट अन इन्कम जनरेटिंग व्हॅल्यू. त्यामुळे मला गुंतवणूक करताना एका वेगळ्या अँगलने जी मला पदोपदी हातामध्ये मिळेल, जेव्हा लागेल तेव्हा मिळेल आणि जोपर्यंत ती तिथे राहील त्याचा विचार करावा लागेल.
एक साधं उदाहरण सांगतो आणि आपली रजा घेतो. जो वयोगट पैसरांना या प्रश्नासाठी अवलंबून आहे किंवा गृहीत धरलाय त्यांनी, त्या माझे चंद्रशेखर टिळक सकट सारखे आपण सगळेजण बँकातले अकाउंट अनेक वर्ष उघडतोय. तो काही जनधनमुळे आपण उघडलेला अकाउंट नाही आणि बँकेत पैसे तरते ठेवण्याची आपल्याला सवय आहे. हे साधं उदाहरण म्हणून सांगतो, पण दॅट ॲड्स टू युअर इन्कम अँड इन्व्हेस्टमेंट. आणि हे अक्रॉस द एज ग्रुप खरं आहे. अनेक बँकांमध्ये अशी सुविधा आहे ज्याला आपण स्वीपिंग अकाउंट असं म्हणतो, फ्लेक्झी अकाउंट असं म्हणतो. माझी कळकळीची विनंती आहे की जेव्हा आपण बँकांमध्ये जायला मुभा मिळेल तेव्हा काही प्रमाणामध्ये तरी याच्या आपल्या एखाद्या खात्यामध्ये तरी प्रयोग करून पाहूया. अनेक खात्यांमध्ये बँकांमध्ये अशी सुविधा आहे की माझं जर सेव्हिंग अकाउंट असेल तर मी बँकेला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की माझ्या खात्यात ज्या वेळेला एका विशिष्ट रकमेच्या वरती, त्या पातळ्या अनेक बँकांच्या वेगवेगळ्या, उदाहरण म्हणून घेऊ की सर्वसाधारणपणे बाबा माझ्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये काय बाबा 35 हजार रुपये असतात इमर्जन्सीचे, एफडी वगैरे वेगळं, कॅश म्हणून. आपण त्या बँकेचा जर नियम असा असू शकतो की 25,000पर्यंत तुम्ही तिथे ठेवू शकता आणि तुम्ही बँकेला इन्स्ट्रक्शन देऊ शकता की 25,000च्या वरती जेवढी रक्कम जाईल ती दर वेळेला तुम्ही स्वीपिंग अकाउंटमध्ये एफडी म्हणून ठेवत जा. मग त्या एफडी वरती मला सेव्हिंगपेक्षा जास्त रेट मिळतो. आणि मग ज्या वेळेला समजा मी चेक दिला आणि तो देताना माझा 25,000च्या ऐवजी 26,000चा चेक झाला, पण बॅलन्स 25च आहे, पण माझ्या फ्लेक्झीमध्ये जे एफडी गेलंय त्यातले 1,000 तो इथे घेतो, 9,000 तिथे चालू ठेवतो. अशा पद्धतीच्या प्रकारामध्ये तुमची आणि माझी सोयही होते, वाढीव व्याजही मिळतं आणि म्हटलं तर कॅश ॲट कॉल, म्हटलं तर कॅश ॲट वर्क, अशा पद्धतीने विचार करता येतो. हे उद्दामून शेवटी उदाहरण अशासाठी दिलं, आपण एकंदरीतच जो वयोगट पैसरांना या प्रश्नासाठी आधारित आहे त्या वयोगटाच्या पलीकडे जात शेवटी उत्पन्न गट आणि वयोगट याच्यामध्ये फरक आहे. आपण सगळे डोंबिवलीकर आहोत, त्यामुळे आपल्याला ट्रेननी जायची सवय आहे. आपल्याला ऑफिसनी कार दिली तरी सुद्धा सुरुवातीला खरं सांगतो आपण आपला ट्रेन ग्रुप खूप मिस करतो. त्या ट्रेन ग्रुपमध्ये कसं असतं, एज इज नॉट अ क्रायटेरिया, युजर ऑर अ पॅसेंजर ऑफ दॅट ट्रेन इज अ क्रायटेरिया. एक्झॅक्टली या संपूर्ण इन्व्हेस्टमेंटकडे या वयोगटातनं किंवा या उत्पन्न गटातनं आपण पाहावं लागेल. कारण शेवटी या सेवा क्षेत्र प्राधान्याच्या जमान्यामध्ये आपण राहतोय, तेव्हा स्किल सेट दॅट्स व्हॉट मॅटर्स. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, हे स्किल सेट वाढवणाऱ्या कोणत्या पद्धतीचा विचार करावा लागेल का, असे कोर्सेस तयार करणं, अशा पद्धतीचे सॅटेलाइट्स डेव्हलप करणं, अशा पद्धतीचे यूट्यूब चॅनल्स डेव्हलप करणं, त्याच्यावरती प्रोडक्ट करणं. यू रीच, जे ह्यातनं आपण म्हणतो एक ॲक्टिव्हिटी, बट व्हर्च्युअली 5-7 जण आपण एकत्र इन्व्हॉल्व्ह होतो. आपण जर असाच आपला स्वतःचाच 5-7 जणांचा ग्रुप एखादा तयार करून आपली स्वतःची चॅनल्स, आपली स्वतःची प्रॉडक्ट तशी तयार केली आणि मग जर लक्षात आलं की या अनुभवातनं मी दुसऱ्याची करू शकतो, इज इट नॉट अ एम्प्लॉयमेंट ॲज वेल ॲज अ इन्कम ओरिजिनेशन ॲज वेल ॲज अन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. आणि या सगळ्याला मोदी सरकारच्या गेल्या अनेक महिन्यातल्या, आठवड्यातल्या पावलांची मदत आहे. त्याची स्पेसिफिकेशन्स आपलं जसं प्रोजेक्ट असेल तसं आपण तिथे जाऊन पाहू शकतो. मला स्वतःला असं वाटतं की फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये बोलत असताना या 3-4 गोष्टींची सांगड घालता येऊ शकते. तुमचे अजूनही जे काही प्रश्न असतील ते तुम्ही इथे पोस्ट करू शकता. आशा आहे मला की माझं हे आजचं सत्र तुम्हाला उपयुक्त वाटेल, समाधानकारक वाटेल. त्याचबरोबर मला अशीही आशा आहे की ज्या उद्देशाने पै फ्रेंड्स लायब्ररी, पुंडलिक पै आणि भूषण पत्कीनी पुढाकार घेऊन मला जी संधी दिली, त्यांचा जो उद्देश असेल तो काही प्रमाणामध्ये तरी मी आज पूर्ण करू शकलो असेल. आणि सरते शेवटी इतकंच सांगेन की मी मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये हा कमर्शियल ब्रेक शेवटी घेतला आहे, नेटफ्लिक्ससारखा असं समजायला हरकत नाही. तर अलीकडच्या काळामध्येच या करोनाच्या लॉकडाऊनच्या काळाचा फायदा उठवत असं म्हणायला हरकत नाही, माझ्या स्वतःचा यूट्यूब चॅनल आणि ब्लॉग सुरू केला आहे. तिथे नियमितपणाने पोस्टही होत आहेत. जरूर त्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा, त्या ब्लॉगलाही व्हिजिट द्या. इथेही आणि तिथेही तुमच्या मनमोकळ्या कमेंट्स, अभिप्राय, प्रतिक्रिया ह्या जरूर नोंदवत राहा. त्यातनं मुद्दे उचलत अशा पद्धतीची अनेक सेशन्स सातत्याने करण्याचा आणि त्या निमित्ताने केवळ लॉकडाऊन आहे म्हणून नव्हे तर नंतरही भेटण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि त्याचबरोबर आज 19 एप्रिलला ही संधी मला उपलब्ध करून दिली याबद्दल पै फ्रेंड्स लायब्ररी, पुंडलिक पै सर
आणि भूषण पत्की यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आजच्या सत्राचा समारोप करतो. मनपूर्वक धन्यवाद.